जय श्रीराम. आपल्या सर्वांचं बृहन्महाराष्ट्रामध्ये तत्वज्ञान या उपक्रमात हार्दिक स्वागत आहे. आपण आज खूप दिवसांनी मंगेश दादाही आले आहेत. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार. खूप दिवसांनी आज परत आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेकडे वळत आहोत. मध्ये बराच खंड पडला आहे, पण त्यामध्ये आम्ही ज्या काही बाकीच्या मालिका छोट्या-छोट्या आणल्या होत्या, त्या सगळ्या मालिकांतून तुम्हाला आपल्याला दादा जे मार्गदर्शन करत आहेत, याच्याशी थोडं फार का होईना पण जुळून राहता आलं असेल, अशी एक आशा करते. आणि आता अजून जास्त वेळ न घालवता अ, आपण मंगेश दादांना मी विनंती करते, की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।
जय जय रघुवीर समर्थ। संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरती आपल्या चिंतनमालेला पुन्हा प्रारंभ होतोय. त्यामुळे सर्वप्रथम श्री गजाननाच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे या दोघांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. मग सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवत कृपेनी आनंदाचे तत्वज्ञान ही आपली दीर्घ चिंतन मालिका सुरू आहे. आणि त्यातल्या व्हॉट नावाचा हा जो दुसरा आपला टप्पा, विभाग म्हणूया, त्याच्या अंतर्गत महावाक्य या वेदांताच्या शिखरस्थ विषयाचं आपण चिंतन करतो आहोत. प्रत्येक शब्द खूप जाणीवपूर्वक वापरतोय. आधीच तर वेदांत म्हटल्यानंतर सर्व भारतीय तत्वज्ञानाचं सार ज्याला म्हणता येईल, सर्वोच्च भारतीय विचार जर कुठला असेल तर वेदांत म्हणजे उपनिषद हा आहे. संपूर्ण जगाने स्तिमित व्हावं, नतमस्तक व्हावं असा तो विचार. आणि त्याचा शिखरस्थ विचार म्हणजे त्या साराचं सुद्धा सार ज्याला म्हणता येईल ते हे महावाक्य. आणि म्हणून तर ते अतिशय छोटंसं, फार मोठं नसतं महावाक्य. आपल्याला माहिती आहे, विचार करतोच होतो पण त्या विषयाचा, कारण तो अंतिम निष्कर्ष आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, आचार्य म्हणतात. काय असतं, काही काही गोष्टी किती वेळा आपण विचार केला, सांगितल्या, ऐकल्या तरी कमीच पडतात. मध्येच मी का थोडंसं विषय बदलला, कारण परमार्थ मी कशासाठी करतो किंवा करते हे जेव्हा लक्षात राहत नाही, मग ते कोणताही संप्रदाय असू द्या, कोणतीही देवता असू द्या, कोणतीही साधना पद्धती असू द्या, कोणत्याही विचारांचे तुम्ही असाल, काहीही असू दे, विविधता, साधना प्रांतामध्ये विविधता असतेच, त्यात काही गैर नाही. पण त्याची दिशा जर जीवब्रह्मैव नापरः इकडे नसेल, किंवा महावाक्य मला जे सांगतं तिकडे नसेल, तर फार मोठी गल्लत आहे काहीतरी. आणि अशी गल्लत, माझ्या सद्गुरूंचा शब्द आहे तो, गल्लत, चूक, प्रमाद असा जागोजागी झालेला दिसतो आपल्याला. आणि मग परमार्थाच्या नावाने जे काही होतं त्याला परमपूज्य काकांनी, माझ्या सद्गुरूंनी बागडणं असा एक सुंदर शब्द ठेवलेला आहे, राखीव. मग बागडणं सुरू होतं परमार्थाच्या प्रांतामध्ये. असो, आपल्याला फार विषयांतर करायचं नाही, पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकतच जायच्या आहे. साधनाभिमुखच आपल्याला विचार करायचा आहे.
त्यामुळे हे साराचं सार आहे. आणि म्हणून माझ्या प्रत्येक पारमार्थिक कृतीची, विचाराची, नव्हे प्रत्येकच कृतीची, कारण प्रपंच ही सुद्धा शेवटी साधनाच आहे, असली पाहिजे. तर ती दिशा माझी तिकडे आहे का नाही, तिकडे तशी माझी प्रगती होते आहे की नाही, हे तपासण्याची, सांभाळण्याची जबाबदारी ही प्रत्येक साधकाची असते. असो, मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे आज जवळपास 2 महिन्यांच्या खंडानंतर पुनश्च अभ्यासासाठी आपण एकत्र आलो आहोत. आणि आत्तापर्यंत 3 महावाक्यांचा आपण उपलब्ध वेळेमध्ये यथामती म्हणूया, यथाशक्ती म्हणूया, आपण चिंतन केलं. दोन्ही, मी जसं म्हणालो, प्रत्येक शब्द विचारपूर्वक मी वापरतो. यथाशक्ती, यथामती. काय माझं सामर्थ्य आहे की मी महावाक्यावरती बोलावं? पण सद्गुरु कृपेनी जे काही आपल्याला शक्य होत आहे ते आपण चिंतन करतो आहोत. ऐतरीय उपनिषदातलं, ऋग्वेदाच्या ऐतरीय उपनिषदातलं प्रज्ञानम ब्रह्म, ज्याला आपण अभ्यास महावाक्य असं म्हटलं, त्याचा आपण सर्वप्रथम विचार केला. त्यानंतर बृहदारण्यक उपनिषद म्हणजे यजुर्वेदातलं अहम ब्रह्मास्मी, ज्याला आपण अनुभव महावाक्य असं म्हटलं, त्याचा आपण विचार केला. तदनंतर छांदोग्य उपनिषदातलं, सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदातलं तत्त्वमसी, तत्त्वम असी, हे जे बोध महावाक्य असं म्हटलं आपण त्याला, विचार आहे त्याच्या पाठीमागे. प्रज्ञानम ब्रह्माला अभ्यास महावाक्य म्हटलं, अहम ब्रह्मास्मीला अनुभव महावाक्य म्हटलं. हा विचार सगळा करून झालेला आहे आपला. केवळ 2 महिन्याच्या खंडानंतर आपण भेटतो आहोत म्हणून थोडीशी उजळणी. तसं तत्त्वमसी याला आपण बोध महावाक्य असं म्हटलं. आता मागील सत्रामध्ये आपण तत्त्वमसी या महावाक्याचा आपण विचार पूर्ण केला होता. पुन्हा 2 महिन्याचा खंड, त्यामुळे स्मरण करून देणं चाललंय कुठपर्यंत आपण आलो होतो. कारण या प्रपंचाच्या ढिगाऱ्यामध्ये सगळ्यात खाली कोणती गोष्ट गेली असेल तर ती महावाक्य ही आहे. म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतोय, माझी फजिती सांगत असतो, दुसऱ्यांबद्दल कशाला बोला. त्या 2 महिन्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी वरती आहे, सगळ्यात खाली काही असेल यादीमध्ये तर महावाक्य असलंच तर आहे का, हे एक दुसरा विषय आहे, पण असं म्हणूया आहे. त्यामुळे थोडीशी उजळणी आणि शुद्ध मराठीमध्ये डिस्क्लेमर, जे मी दरवेळेला देतो आहे, कारण काही नवीन श्रोते पण असतात, की आपण महावाक्य, आणि म्हणून मी सुरुवातीला एवढा वेळ घेऊन प्रस्तावना त्याच्याचसाठी केली की सर्व गोष्टींचं सार असलेलं वेदांत म्हणजे उपनिषद आणि त्या साराचं सार असलेलं महावाक्य, त्यामुळे ही मांडणी शास्त्रीय पद्धतीनेच करावी लागते. त्यामुळे ती थोडीशी कठीण, दुर्बोध, साध्या भाषेत डोक्यावरून जाणारी अशी वाटू शकेल, पण त्याला उपाय नाही. तरी आपण त्यातल्या त्यात जेवढं समजावून घेणं, जेवढं आपल्या आवाक्यात आणणं शक्य आहे त्याचा आपण प्रयत्न करतोच आहोत. पण म्हणून मी म्हणालो शुद्ध मराठीत डिस्क्लेमर, डोंट बी डिसहार्टन. कारण इथपर्यंत कसं पोचायचं हे आपण ज्या टप्प्यात बघणार आहोत तो पुढचा टप्पा लवकरच येणारच आहे आपला, ज्याला आपण हाऊ असं नाव दिलेलं आहे. व्हॉट हा टप्पा आपला आता त्याच्या अंतिम भागाकडे आपण चाललो आहोत. पण या अंतिम भागाकडे जाताना
परमार्थाचा संपूर्ण आवाका लक्षात घेताना आपण महावाक्य शेवटी अगदी हा विषय घेतो आहोत. त्याचं कारणच ते आहे, कारण आधी जवळपास सर्व विचार करून आता झालेले आहेत आणि त्या विचारांची परिणती ज्याच्यामध्ये होते ते हे महावाक्य. त्यामुळे नवीन श्रोते जो कोणी असतील, ज्यांना ती भाषा परिचयाची नसेल, तर घाबरण्याचं बिचकण्याचं कारण नाही. हळूहळू गोष्टी समजायला लागतील. पण बहुतांश श्रोते अभ्यासक आहेत, त्यामुळे तशी चिंता करण्याचं कारण नाही. असो, तत्त्वमसी या महावाक्याचा आपण मागच्याला विचार केला होता आणि बाद समानाधिकरणाची प्रक्रिया वापरून, आता हे असे शब्द मी वापरणार आहे म्हणूनच एवढी सगळी आत्ता प्रस्तावना केली, की कधी हा शब्दच ऐकला नसेल तर ते समजून घ्यावं लागेल. हरकत नाही. बाद समानाधिकरण ते आपण शिकलो. त्याची प्रक्रिया वापरून किंवा आपण दुसरी पण एक गोष्ट शिकलो, ज्याला लक्षणा असं म्हणतात. त्याच्यामध्ये भागत्याग लक्षणा, ज्याला जहद जहल लक्षणा असं नाव आहे, हे सगळे विचार करून आपले झालेले आहेत. नवीन कोणी असतील तर त्यांनी आधीचे भाग, त्याचं मुद्रण उपलब्ध करून दिलेलं आहे, ते ऐकावं. तर असं हे बाद समानाधिकरण किंवा ही लक्षणा वापरून जेव्हा उपाधीचा निरास केला जातो, पुन्हा उपाधीचा निरास म्हणजे काय, हाही विचार करून झालेला आहे. आता हे मी सातत्याने बोलणार नाही, पण उल्लेख करून ठेवत आहे की आपण रचनाच अशी केलेली आहे या मालिकेची, की अशी विटांवर वीट ठेवत आपण आता भिंत उभारत चाललो आहे. आणि त्याच्या आधी त्याचा पहिल्या टप्प्यात पायासुद्धा घातला होता. त्यामुळे पायाविणं भिंत तातडीची होऊ नये, तुकाराम महाराज म्हणतात तसं, याची सुद्धा खात्री करून घेतली होती. मुद्दा उपाधीचा निरास जेव्हा करतो आपण, केल्या जातो, तेव्हा जे निरुपाधिक, निरुपाधिक हा शब्द पण बऱ्याच वेळा आपण ऐकतो, त्याचा अर्थ तसा आहे की तिथे आता उपाधी उरलेली नाही. निरुपाधिक असं निरुपाधिक ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य एकच आहे, असा अद्वैताचा अनुभव येतो. पण त्या अनुभवासाठी जीवानी, म्हणजे मी काय करायला हवंय मग, तर त्याचाही आपण विचार केला होता की जीवानी एकांतामध्ये साधन चतुष्टय संपन्न होऊन श्रवण मनन निधिध्यासनाद्वारा काय करायचं आहे, या पंचकोशरूपी उपाधीचा निरास करून घेणं आवश्यक आहे. या निमित्ताने मला एक ओवी आठवली, फार सुंदर ओवी आहे, विवेक सिंधूमध्ये येते, प्रत्येक साधकाने लक्षात ठेवण्यासारखी आहे. जो श्री गुरुचा अनुग्रहितो तेणे सेवावा एकांतू. काय म्हणतात आहे विवेक सिंधुकार मुकुंदराज, जो श्री गुरुचा अनुग्रहितो. काय असतं, आपल्या सद्भाग्याने म्हणा, पहिली पायरी तर पार करून जातो आपण, श्रीगुरूंचा अनुग्रह प्राप्त होतो, पण पुढं काही बोलायचं नाही. कारण पुढे ते काय म्हणतात आहे, तेणे सेवावा एकांतू. संपलं. या इथेच तुम्ही गटांगळ्या खातो आयुष्यभर, कारण मला एकांत आवडतच नाही, एकांतच मला आवडत नाही. आणि एकांत त्यालाच आवडत नाही ज्याच्या अंतःकरणात जबरदस्त रजोगुण आहे, कारण तो रजोगुणच तर मला एकांतामध्ये अस्वस्थ करतो. एकांत जबरदस्तीने प्राप्त झालाच म्हणजे, घरात आता कोणीच नाही आहे, जाऊ दे आता त्याचं वर्णन करत नाही, पण झालाच समजा असा प्राप्त, तर तिथे सुद्धा मी अस्वस्थ होतो आणि तो एकांत मोडण्याचा प्रयत्न करतो. मग कोणाला तरी मैत्रिणीला फोनच कर, टी व्हीचं लाव, इंटरनेटवर जा, यूट्यूब पहा. आणि इथे सांगतात आहे की तो एकांत मिळवा. हे माऊलींनी तर इथपर्यंत म्हटलंय, बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदांची खंती, जाण मनुष्यकारे मूर्ती ज्ञानाची तो. इथपर्यंत माऊलींनी म्हटलेलं आहे. अशा गोष्टी टिपतच गेल्या पाहिजे.
माझ्या अंतःकरणाची तयारी जर मला तपासायची असेल, माझं सत्वगुणाचं आधिक्य मला तपासायचं असेल, तर हा सुंदर निकष आहे. मला एकांत आवडतो का? कोणालाही विचारायला जाण्याची गरजच नाही आहे. आपल्याला स्वतःला समजतं मला एकांत मनापासून आवडतो की आता अडला हरी, काय करता आता, सेवानिवृत्त झाले आहे किंवा झालो आहे, मुलगा नोकरीला, सून नोकरीला, नातवंड शाळेत, आता काय करणार, हा जबरदस्तीचा एकांत झाला. खरं एकांत शब्दाचा अजून वेगळाच अर्थ आहे. जिथे एकाचाही अंत होतो खरं त्याला एकांत म्हणतात. तो भाग सोडून देऊ, पण तेणे सेवावा एकांत मुकुंदराज म्हणतात आहे. मग काय करायचं? एकांत प्राप्त झाल्यानंतर काय करायचं? पुन्हा इंटरनेट, यूट्यूब, सोशल मीडिया? नाही. तेथ चिंतावा गुणाती तू परमपुरुष जो, विवेक सिंधुकार म्हणतात आहे. तेथ चिंतावा गुणातीतू परमपुरुष जो, हा जो गुणातीत परमपुरुष आहे त्याचं चिंतन करणं म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन करणं, आपल्या पंचकोशांचा, तीन देहांचा निरास करून घेणं हे आवश्यक आहे. आणि असा निरास झाल्यानंतर मग श्रीगुरुमुखातून आलेलं जे तत्त्वम असी, हे जे महावाक्य, 9व्या अध्यायात पुन्हा माझी आवडती ओवी माऊली काय म्हणते? मोटके गुरुमुखे उदयी दिसे. आता झालं, मोटके गुरुमुखे, गुरुमुखातून ते मोटके म्हणजे छोटे शब्द आले. कोणते? तत्त्वमसी, हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. हे जे प्रत्यक्ष फावो लागे, ते प्रत्यक्ष होणं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव येणं, म्हणजे श्रीगुरुमुखातून तत्त्वम असी हे महावाक्य आल्यानंतर शिष्याला अहम ब्रह्म अस्मी, अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष साक्षात्कार होतो. मग अपरोक्ष, मी जसं म्हणालो, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, आणि प्रत्यक्ष म्हणजे किती प्रत्यक्ष होतं? तेच आपण होतो त्यालाच म्हणायचं प्रत्यक्ष. तेच होणे त्याला साक्षात्कार, साक्षात ते होणे, साक्षात्कार. अपरोक्ष साक्षात्कार होतो, त्याला अखंड आनंदाचा लाभ होतो. सगळ्यात महत्त्वाचं काय? हे सगळं करायचं तरी कशासाठी? अखंड आनंद, ज्याच्यासाठी सर्व जीवांची म्हणजे आपल्या सर्वांची धडपड सुरू आहे आयुष्यभर. अखंड आनंदाचा लाभ होतो. हे सर्व चिंतन आपण मागील सत्रामध्ये केलं होतं. अजून उजळणी सुरू आहे बरं. जसं म्हणालो 2 महिने की प्रचंड धूळ बसलेली आहे, झटक्याला तेवढाच वेळ लागणार आहे. हा सगळा विचार आपण मागच्याला केला होता तत्वमसी या महावाक्याच्या निमित्ताने. आता आजच्या चिंतनाकडे वळताना आपण उर्वरित म्हणजे 4थ्या महावाक्याचं चिंतन करणार आहोत. 3 महावाक्यांचा मगाशी मी उल्लेख केला, ज्यांचा आपला विचार पूर्ण करून झाला आहे. पुन्हा मर्यादित वेळेत, यथाशक्ती, यथामती 4थ्या महावाक्याकडे वळू. अथर्व वेदांतर्गत असलेलं जे मांडुक्य नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदातील अयमात्मा ब्रह्म, ज्याला आपण मागच्या वेळेला घोष महावाक्य असं म्हटलं होतं, त्याचा आपण आज विचार करूया. अयमात्मा ब्रह्म. मांडुक्य उपनिषदातलं जे पहिलं प्रकरण आहे, ज्याला आगम प्रकरण असं त्याचं नाव आहे, शीर्षक आहे, त्या प्रकरणामध्ये पहिल्या श्रुतीमध्ये ओम इति एतत्
अक्षरम इदम सर्वम असं म्हटलेलं आहे. तिथे ओंकाराचं वर्णन सुरू आहे. ओम इति एतत् अक्षरम इदम सर्वम म्हणजे काय? ओम हे जे अक्षरच सर्व काही आहे असं तिथे पहिल्या श्रुतीमध्ये वर्णन आहे. आपण अनेक वेळा ऐकलं ही सर्व सृष्टी ओंकार रूप आहे. त्यामुळे ओम हे अक्षरच सर्व काही आहे अशा पद्धतीने तिथे ब्रह्मतत्वाचं वर्णन सुरू आहे. पूर्ण श्रुतीने सांगितली मी, तेवढाच एक भाग सांगितला आपल्या कामापुरती. पण त्या श्रुतीमध्ये ओंकारच ब्रह्म कसं आहे, ओंकारच हे सर्व इदम म्हणजे सर्व इंद्रियगोचर सृष्टी कशी आहे वगैरे सगळं वर्णन आहे. पण थोडक्यामध्ये ब्रह्मतत्वाचं परोक्ष रूपाने तिथे वर्णन सुरू आहे. परोक्ष रूपाने म्हणजे काय? ब्रह्म असा आहे, ब्रह्म तसा आहे. अर्थात एका श्रुतीत सगळं वर्णन तिथे नाही आहे, पण जे आहे ते वर्णन परोक्ष रूपाने आहे. आणि ते परोक्ष रूपाने वर्णन केल्यानंतर त्याचं विशेष रूपाने प्रत्यक्षतया वर्णन करताना पुढील श्रुती म्हणजे दुसरी श्रुती येते. त्याच्यामध्ये सर्वम ह्येतत् सर्वम ही एतत् ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पाद किंवा चतुष्पाद अशी दुसरी श्रुती येते. त्याचा अर्थ असा आहे की हे सर्व ब्रह्मच आहे. सर्वम ही एतत् ब्रह्म. पुढे म्हटलंय अयम आत्मा. हे सर्व ब्रह्मच आहे आणि हा आत्माही ब्रह्मच आहे. आणि मग हा आत्मा चार पाद म्हणजे अंश असलेला आहे. पाद म्हणजे अंश. पाद म्हणजे गाईला चार पाय असतात, कुत्र्याला चार पाय असतात तसा नव्हे. तर ते दोन एक वेगळा विषय. आणि अंशसुद्धा त्याचा अर्थ का नाहीतर आत्म्याचे अंश असा प्रकार नसतो, पण त्याच्याकडे मी जेव्हा एका विशिष्ट भूमिकेतून बघतो ते समजून सांगण्यासाठी चार अंश म्हटलेले आहेत. पुन्हा तो विषय वेगळा आहे, पण गैरसमज होऊ नये किंवा अभ्यास करणारे असतील त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सांगितलं. कारण हे मी म्हणतच नाही, श्रुती म्हणते. तर ही जी श्रुती मी आत्ता सांगितली या श्रुतीमध्ये अयम आत्मा ब्रह्म हा जो वाक्यांश आहे, सर्वमी एतत् ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पाद ही जी संपूर्ण श्रुती आहे त्यातला अयम आत्मा ब्रह्म हा जो वाक्यांश आहे हे अथर्व वेदाचं महावाक्य आहे. त्याच्यासाठी इतकं सगळं वर्णन करावं लागलं. अयम आत्मा ब्रह्म याचा अर्थ सरळ सरळ अर्थ आपण ज्याला वाच्यार्थ म्हणतो की हा आत्मा ब्रह्म आहे असा होतो. ज्या महावाक्याचा आपण आज विचार करतोय, अयम आत्मा ब्रह्म म्हणजे हा आत्मा ब्रह्म आहे. आता हे जीव ब्रह्मैक्य प्रतिपादक वाक्य आहे. खरं हे सांगण्याची आवश्यकताच नाही आहे, कारण महावाक्य म्हटल्यानंतर ते तर स्वाभाविकच आहे. जीव ब्रह्मैक्य ज्याच्यात सांगितलं असतं त्यालाच महावाक्य म्हणतात. नाही तर इतर वाक्य आपल्याला माहिती आहे, त्याला आपण अवांतर वाक्य असं शिकलो आहे. अवांतर वाक्य पुष्कळ आहेत. त्यामुळे जीव ब्रह्मैक्य प्रतिपादक हे वाक्य आहे, अयम आत्मा ब्रह्म. आता त्याचं चिंतन करताना आपल्याला म्हणजे अयम आत्मा आणि ब्रह्म किती पदं झाली? 3 पदं झाली त्याच्यामध्ये. तीनही पदांचा आपल्याला विचार करायचाच आहे, पण सर्वप्रथम आत्मा हा जो शब्द आहे किंवा आत्मा हे जे पद त्याच्यामध्ये येतं ते आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे. कारण मी अनेक वेळेला गमतीने म्हणतो की परमार्थ प्रांताचा वेदांताचा आपला जर अभ्यास नसेल तर आत्मा हा शब्द ऐकल्यानंतर इतके वेगवेगळे कधी कधी चित्र विचित्र अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये मनामध्ये निर्माण होतात की जे इथे बसून बोलणं सुद्धा हास्यास्पद ठरेल.
इतके विचित्र अर्थ आपल्या मनामध्ये येतात, कारण आत्मा शब्द समजलेलाच नाही आहे, त्याचा अर्थच नीट कळलेला नाही आहे. त्यामुळे तो पहिले आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, जर आपल्याला हे महावाक्य समजून घ्यायचं असेल तर. आणि दुसरी गोष्ट, वेदांमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर संदर्भाप्रमाणे किंवा एखाद्या गोष्टीच्या सापेक्षतेने दुसऱ्या एखाद्या गोष्टीला आत्मा असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे आत्माशब्दाचे निरनिराळे अर्थ केलेले आपल्याला आढळतात. कधीकधी आपल्याला एक आत्माशब्दाची व्याख्या माहिती असते किंवा त्या संज्ञेची माहिती असते, तेव्हा आपलाही कधी कधी गोंधळ उडू शकतो की अरे इथे आत्मा कसं काय म्हटलं. तर ते संदर्भाप्रमाणे आणि मी जसं म्हणालो की सापेक्षतेने, रिलेटिव्ह टू समथिंग, असे अर्थ केलेले आढळतात. परंतु अंतिमतः त्या सगळ्याचा आशय म्हणूया किंवा भाव म्हणूया किंवा त्या एखाद्या गोष्टीला, एखाद्या गोष्टीचा आत्मा म्हणताना काय सुचवायचं आहे असा जर आपण विचार केला तर त्याची दिशा ही एकच असते. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपल्याला आत्मा शब्द अजून जास्त चांगला, त्याचा अर्थ, त्याचा विवक्षित अर्थ ध्यानात येईल. म्हणून आपण आत्मा शब्द पहिले नीट समजून घेऊ, सावकाश आपल्या पद्धतीने, शांतपणे, काही आपल्याला घाई नाही. आज विचार हा पूर्ण होणारच नाही आहे महावाक्याचा, तुमच्या आत्ताच लक्षात आलं असेल. पण हे तीनही पदं आपल्याला त्यांच्या संपूर्ण आशयासकट समजली तर मग महावाक्य समजायला सोपं जाईल. त्याचं चिंतन, कारण हे सगळं आपण कशासाठी शिकतोय, मगाशीच मी बोललो, आधी पण बोलतोय, सातत्याने बोलतोय की आपल्याला साधनाभिमुख विचार करायचा आहे. मी साधक म्हणून जेव्हा बसतो चिंतनाला, तेव्हा काय चिंतनाचं स्वरूप असलं पाहिजे हे समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू आहे बरं. कुठेही पांडित्य प्रदर्शन करण्यासाठी किंवा हेच सगळ्यात सर्वोत्कृष्ट कसं आहे किंवा जेवढं सांगितलं तेवढंच त्याच्यात आहे, बाकीपेक्षा अजून जास्त काही नाही, असा कुठलाही त्याच्यामध्ये अभिनिवेश नाही. चिंतनाचं स्वरूप काय असावं हे आपल्याला शिकायचं आहे त्याच्यातून, की या महावाक्याचं मी चिंतन करतो आहे किंवा करते आहे, करणार आहे, म्हणजे नक्की काय करणार आहे या दृष्टीने. असो, आत्माशब्दाकडे वळू. सर्वप्रथम आत्मा या शब्दाची व्युत्पत्ती जर आपण पाहिली तर अतती इति आत्मा अशी ती व्युत्पत्ती आहे. आता व्युत्पत्ती म्हणा किंवा संस्कृत व्याकरणामध्ये त्याला समास म्हणतात. कोणत्या, मी जसं मगाशी विवक्षित शब्द वापरला, तर प्रत्येक शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. मी जसं म्हणालो, विवक्षित अर्थ म्हणजे क्रियापदाकडे लक्ष देऊन कोणता अर्थ, त्या वाक्याचा अर्थ लावताना त्याचा समास बघितला जातो. तो बहुव्रीही आहे का कर्मधारय आहे वगैरे, तो आत्ता आपला विषय नाही. पण एवढं सगळं बोलण्याचा प्रयोजन एवढंच की अनेक व्युत्पत्ती असू शकतात एखाद्या शब्दाच्या, पण आपण ही व्युत्पत्ती पाहतोय अतती इति आत्मा. आता अतती हा शब्द आहे. अतती म्हणजे काय, तर अतती शब्दामागे अत नावाचा धातू आहे. संस्कृत धातू आहे अत नावाचा, आणि अत या धातूपासून अतती हे त्याचं कर्तरी लटलकार प्रथम पुरुषी एकवचनी रूप तयार होतं. खादती, पठती, उदाहरणार्थ, फार कठीण होऊ नये म्हणून पटकन सोपे उदाहरणं सांगून टाकली. अतती. आता या धातूचा अर्थ काय आहे, कारण आपल्याला माहिती आहे धातूकडे जाण्याचं कारण असं आहे की मुळाकडे जायचं, आपल्याला मूळ शोधायचं आहे. अतती इति आत्मा म्हटल्यानंतर आणि त्याच्या मागे अत हा धातू आहे म्हटल्यानंतर या धातूचा अर्थ काय, त्या धातूचा अर्थ आहे जाणे, म्हणजे टू गो शुद्ध मराठीत. पण नुसतं जाणे नाही, सतत जात राहणे हा त्याच्यामागे भाव आहे बरं का, हा धातू वापरण्यामागे. त्यात आपल्याला गच्छती, अततीसारखं गच्छती माहिती आहे, आपल्याला गच्छती माहिती असतो, किंवा अहम गच्छामी,
संस्कृतमधलं वाक्य आहे, मी जातो. तसा भाव इथे नाही आहे. इथे सतत जात राहणे असं अत या धातूचा अर्थ, आणि त्याच्यामुळे अतती हा जो शब्द त्याच्यापासून तयार होतो, किंवा अतती इति आत्मा अशी जी व्युत्पत्ती आपण बघतो आहे, त्याचा अर्थ जो जातो तो आत्मा असा अर्थ होतो त्याचा या धातूप्रमाणे. बरोबर. पण व्यवहारामध्ये जो अर्थ आपल्याला अपेक्षित असतो जाणे या शब्दाचा, जसं मी त्याला गच्छती असा शब्द वापरला, तो इथे अपेक्षित नाही. मग कोणता अर्थ अपेक्षित आहे? तर जो सर्वव्यापी असल्यामुळे तो सर्वत्र गेलेला म्हणजे पोचलेलाच असतो, म्हणून त्याला अतती म्हटलं. आपल्याला माहिती आहे उपनिषदामध्ये त्याचं वर्णन तदेजती, तन्नेजती, तद्दुरे, तद्वंतिके असंही केलेलं आहे. म्हणजे काय? तो जातो, पण तो जातही नाही. तो दूरही आहे, तो जवळही आहे. या पद्धतीने काव्यात्मक वर्णन आहे. सांगण्याचा अर्थ असा, भाव असा, की जो सर्वव्यापीच आहे, आणि सर्वव्यापी या शब्दाचा अर्थ असा की तो नाही अशी जागाच नाही आहे. कारण जाणे ही जी क्रियापद आहे ना, किंवा ही जी क्रिया आहे जाणे, टू गो, जाणे त्यालाच संभवतं की जो एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही. मी आत्ता अमेरिकेत आहे, म्हणजे मी भारतात नाही, म्हणून मला भारतात जाणं संभवतं. पॉईंट ए टू पॉईंट बी इज पॉसिबल बिकॉज आय डू नॉट एक्झिस्ट ॲट पॉईंट बी. पण जो सर्वव्यापीच आहे त्याच्या बाबतीत जाणे किंवा येणे ही भाषा संभवते का? संभवू शकत नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो, आत्मा शब्द ऐकल्यानंतर इतके चित्रविचित्र विचार असतात. कोणी गेला, गेला म्हणजे मेला, मेल्यानंतर म्हणतो त्याचा आत्मा गेला. कसं वाटतं ऐकायला? आत्ताच आपण आता ती आत्मा शिकतो आहे, जो जात नाही, जो येत नाही, जो जाऊ शकत नाही, कारण त्याला जायला यायला अशी जागाच नाही, कारण तो सर्वत्र आहे. मग त्याचा आत्मा गेला असं म्हणता येईल का? अशा समस्या असतात, आपल्याला निर्माण होतात. असो, सर्वव्यापी असल्यामुळे जो सर्वत्र गेलेलाच आहे, म्हणून इथे अतती शब्द वापरून जाण्याची भाषा वापरली, बरोबर. पण तो गेलेला आहे हे सांगणं चाललंय, म्हणजे तो पोचलेलाच असतो कुठेही. त्यामुळे तो इथेही आहे आणि तिथेही आहे, म्हणून जाण्याची भाषा वापरली. पुन्हा सापेक्षतेने बोलणं सुरू आहे. रिलेटिव्ह टू फिजिकल लोकेशन, व्हॉट वी अंडरस्टँड, लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड म्हणा, हवं तर 3 डायमेन्शन म्हणा, मल्टी डायमेन्शन म्हणा, काही म्हणा, जाण्याची भाषा वापरली. म्हणजे आपली कल्पना, प्रत्यक्ष आपण जाऊ शकू की नाही भाग वेगळा आहे, पण आपली कल्पना जिथपर्यंत पोचते. म्हणजे आता आपल्याला, आपण आकाशगंगेत राहतो, आपली आकाशगंगा मिल्की वे माहिती आहे आपल्याला, त्याच्या बाजूची अँड्रोमेडा गॅलेक्सी, त्याच्या बाजूची अजून कुठली, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात पा त्याला. अनंत आकाशगंगा आहेत. अनंत शब्द वापरला. अनंत कशासाठी? कारण शेवटी विज्ञान सुद्धा एका ठिकाणी जाऊन थांबतं आणि म्हणतं दिस इज द नोन युनिवर्स. नोन युनिवर्स हे म्हणण्यामागे काय सांगणं चाललंय? येस, देर इज स्टील युनिवर्स लेफ्ट, बट इट इज अननोन टू अस. आणि म्हणून मी शब्द काय वापरला? जिथपर्यंत माझी कल्पना जाऊ शकते. आपण प्रत्यक्ष तर कधी जाऊ शकणार नाही तिथपर्यंत, देहाने या. म्हणून जिथपर्यंत माझी कल्पना जाऊ शकते तिथपर्यंत, आणि त्याही पलीकडे तो आहेच. सत एव सौम्य इदम अग्र आसीत. श्रुती पुन्हा. थोडक्यामध्ये बोलू, जो एकाच वेळी सर्वत्र असतो तो आत्मा, हा त्याच्यामध्ये भाव आहे. ते शब्द अत्यंत महत्वाचे आहे. एकाच वेळी सर्वत्र राहू शकतं का कोणी? कोणाला तरी शक्य आहे का या मरते जीवांपैकी? एकाच वेळी सर्वत्र.
आणि या जगताच्या संदर्भाने त्याला मग ईश्वर म्हणतात. म्हणून तर त्याला सर्वव्यापी ईश्वराचं सुद्धा वर्णन आहे. सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्ववित वगैरे वगैरे. परंतु जे सर्वत्र सदा सम असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते 4थ्या अध्यायामध्ये त्याच्याबद्दल. जे सर्वत्र, सर्वत्र म्हणजे मी जसं म्हणालो मगाशी, आपल्या कल्पना, सगळ्या आकाशगंगा जेवढ्या कोवढ्या आपल्याला आज माहिती आहेत विज्ञानाला, त्याच्याही पलीकडे, कल्पनेच्याही पलीकडे, म्हणून सर्वत्र सदा. म्हणजे मागच्या वर्षी नव्हतं, यावर्षी आहे, पुढच्या वर्षी नसेल, नाही, सदा. वर्षी तर सोडूनच द्या, हे जग निर्माण व्हायच्या आधीसुद्धा आहे, जग निर्माण झालं तरी आहे. जे हे विश्वची होणी असे, परी विश्वपणा नासलेनी न नासे, माऊली बोलते. जैसे शब्द पुसल्या न पुसे अर्थू जैसा. मुद्दा सर्वत्र सदा आणि समत्वानी आहे. भारतात जास्त आहे, अमेरिकेत कमी आहे, नाही, समत्वानी. हा भाव त्याच्यामध्ये आहे. कशामध्ये? अतती शब्दामध्ये. अतती इति आत्मा, ही जी व्युत्पत्ती आपण शिकतो आहे. आत्मा शब्द समजून घेतोय, विषय काय सुरू आहे, पुन्हा एकदा स्मरण. त्याला आत्मा म्हणतात. विचार करा, याच्यानंतर आत्मा शब्द वापरताना आपल्याला किती सावध राहिलं पाहिजे. कारण आपण सर्वजण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे स्नातक असल्यामुळे अगाध ज्ञानामध्ये भर पडत असते आपल्या रोज. तिथे आत्मा शब्द खूप विचित्र पद्धतीने वापरलेला असतो अनेक वेळेला. आपल्याला हे आठवलं पाहिजे तेव्हा हे सगळं. अतती इति आत्मा, तो नाही अशी जागाच नाही, हा भाव आहे. बरं, विचार केला तर हे ब्रह्मतत्वाचं वर्णन झालं खरं, आहे की नाही? हे सगळं वर्णन आपण परमार्थाचा अभ्यास करणारे जे आहेत त्यांना माहिती आहे, सर्वांना सर्व सर्व व्यापित्वात बृहत्वाच्च ब्रह्म असं म्हटलंय त्याच्याबद्दल. सर्व व्यापित्वात बृहत, बृहत याचा अर्थ व्यापक असाच होतो आणि त्याचा अर्थ खरा निरपेक्ष व्यापक असा होतो. हे जे आपलं बोलणं सुरू आहे ना, हे सगळं सापेक्षतेने सुरू आहे. आपण, कारण निरपेक्ष आपल्याला समजूच शकत नाही बुद्धीच्या पातळीवर. आपण नेहमी या जगाच्या सापेक्षतेने, या देहाच्या, आपल्या देहाच्या सापेक्षतेने, जे काही आपलं बुद्धीचं जे काही सामर्थ्य आहे, आपलं जे काही अनुभवाचं विश्व आहे, त्याच्या संदर्भात आपण विचार करू शकतो. म्हणून त्याला सापेक्षता म्हणतात. पण ही सापेक्षता सुद्धा ज्याला नाही त्याला निरपेक्ष म्हणतात, ज्याला कुठलीच सापेक्षता नाही त्याला बृहत, त्याला निरपेक्ष व्यापक म्हणतात. हे ब्रह्मतत्वाचं वर्णन आहे. पण आत्मतत्वाचं वर्णन काय आहे? सर्वव्यापित्वात आत्मा, म्हणजे आत्मतत्वाचंही वर्णन तेच आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगणं चाललं आहे, आत्मा आणि ब्रह्म हे एकाच अर्थाचे दोन शब्द झाले फक्त. एकाच तत्वाबद्दल बोलणं सुरू आहे. नेहमीचा दृष्टांत घटाकाश आणि मठाकाश. माझ्यासमोर एक घट आहे, म्हणून त्या घटाच्या संदर्भाने त्यातली जी पोकळी त्याला मी घटाकाश म्हणतो, आणि त्याच्या संदर्भाने बाहेरच्या पोकळीला मठाकाश म्हणतो. आकाशात काही फरक पडला का? काहीच फरक नाही. हा मी निर्माण केलेला व्यवहार आहे, तो घट आणून, हा घट आहे, घटाकाश आहे आणि ते मठाकाश आहे. तसं आत्मा आणि ब्रह्म एकाच अर्थाचे हे शब्द आहेत. आता काय आहे, हे सगळं ऐकल्यानंतर कितीही मी सुरुवातीला डिस्क्लेमर दिलेलं असलं तर थोडं झिणझिणे आले असतीलच की काय चाललं हे सगळं. आता काय महावाक्यच आहे, थोडा गमतीचा विषय मधनं मधनं. पण ऐकल्यानंतर असं वाटू शकतं की हां ठीक आहे, बरं तुम्ही असं म्हणता, काही हरकत नाही, असं सगळं वर्णन आहे, बरं आत्मा आणि ब्रह्म एकच आहे, बरं त्याचा माझ्याशी काय संबंध आहे? शुद्ध मराठीत, व्हॉट इज इन इट फॉर मी? व्हाय डू आय वन बॉदर? व्हाय डू आय वन केअर? तर त्याचा थेट संबंध माझ्याशी आहे. म्हणून तर महावाक्याचं चिंतन करतोय ना आपण. कसा संबंध आहे? आता व्यवहारामध्ये सुद्धा पहा, आपण काही शब्द वापरतो. जसं
आत्मचरित्र नावाचा एक शब्द आहे. आत्मचरित्र म्हणजे थोडं खूप कठीण झालं असेल, एक विनोद सांगतो थोडासा. हलकं फुलकं झालं की जरा अजून समजायला मोकळं जातं. एक नवरा असतो, एक बायकोला म्हणतो एक दिवस की मला ना आत्मचरित्र लिहावंसं वाटतंय. बायको एकदम छान गरम चहाचा कप घेऊन येते स्वयंपाकघरातून, वाफाळलेला चहा त्याच्या हातात देते, स्वतःच्याही हातात एक कप, आणि म्हणते वा वा खूपच छान कल्पना, बसा मी सांगते काय लिहायचं ते. विनोद होता. तुमच्या खिडक्या बंद असल्या तरी तुम्ही हसताना मला दिसता आहात. कशासाठी सांगितलं? हा विनोद सांगण्यामागे पण माझा उद्देश होता. हा विनोद का झाला? कारण तो नवरा म्हणतोय मला आत्मचरित्र लिहायचं आणि बायको म्हणते बसा मी सांगते काय लिहायचं ते. हा विनोद तुम्हाला कळला याचाच अर्थ तुम्हाला आत्मचरित्र हा शब्द कळला. मुद्दा आत्मचरित्र हा शब्द आहे, किंवा दुसरा आत्मस्तुती नावाचा एक शब्द आहे, जे आपल्या सर्वांना अत्यंत प्रिय असते. इथे आत्मशब्द जो आहे तो कोणत्या अर्थाने आहे? तर तो मी किंवा स्वतः या अर्थाने, बरोबर आहे. माझं चरित्र ना, म्हणून तर त्याला आत्मचरित्र म्हणतात. म्हणून तर तो विनोद झाला. किंवा माझी स्तुती म्हणजे आत्मस्तुती. त्यामुळे मी किंवा स्वतः या अर्थाने आपण आपल्या नकळत व्यवहारात सुद्धा हा शब्द वापरत असतो. आता ज्या ज्या गोष्टींचा माझ्याशी अत्यंत निकटचा किंवा जवळचा संबंध आहे, अत्यंत निकटचा, त्या गोष्टींसाठी सुद्धा आत्मशब्द आपण वापरतो. म्हणजे काही गोष्टी तर इतक्या निकटच्या आणि म्हणजे इतक्या जवळच्या असतात की ती गोष्ट म्हणजेच मी असं मला वाटतं. त्याविषयी आपल्याला काय म्हणतो, शास्त्राचा शब्द अहम अभिमान निर्माण होतो. अहम म्हणजे ती गोष्ट म्हणजे मी, म्हणजे अहम अभिमान म्हणतात त्याला. त्या प्रत्येकाला सुद्धा आत्मा असंच म्हणतात. तुमचं नाही मला माहिती, पण हा देह म्हणजे मी असं मला वाटतं. तिथूनच सुरुवात करू आपण. देहोहम, देह म्हणजे मी. त्यामुळे आध्यात्मिक दुःख ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये देहाला आत्मा म्हटलेला आहे. मी असं मगाशी म्हणालो सुरुवातीला की वेदांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या संदर्भामध्ये आत्मा हा शब्द वापरला जातो वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आणि आपल्याला हे माहिती नसेल तर आपला अभ्यास करताना गोंधळ होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून सुद्धा ही मांडणी सुरू आहे की इथे देहोहम, देहोहम म्हणजे देह म्हणजे मी, त्यामुळे देहाला इथे आत्मा असं म्हटलं. किंवा आत्मशुद्धी करावी असा शब्द वापरतो की नाही आपण, वाचला असतो आपण, आत्मशुद्धी करावी. आता आत्मशुद्धी पुन्हा मी मगाशी संस्कृत व्याकरणाच्या कडे फार वळतोय आपण, पण त्याचा समास आत्म्याची शुद्धी असा जर केला तर कसं वाटतं ऐकायला? जो एकमेव जगात शुद्ध गोष्ट कोणती असेल तर आत्मा, विमल आणि त्याची शुद्धी. हास्यास्पदच आहे बोलणं. म्हणून ते आत्मशुद्धी याचा अर्थ काय आहे, इथे अंतःकरणाला आत्मा म्हटलेला आहे. पण आत्मशुद्धी म्हणजे पुन्हा माझ्या अंतःकरणाची, माझं अंतःकरण आतलं कर्ण, कर्ण म्हणजे इंद्रिय, ते इतकं निकट आहे, इतकं जवळचं आहे आणि ते माझं आहे, माझ्या संबंधी आहे, म्हणून आत्मशुद्धी शब्द. इथे अंतःकरणाला आत्मा म्हणणं सुरू आहे, आत्मशुद्धी करावी. किंवा आत्मा तळमळतो वगैरे शब्द आपण वापरतो कधी कधी. आता एखादं दिवटे चिरंजीव असतात, त्यांच्या वागण्यामुळे समजा त्यांचे वडील स्वर्गस्थ झाले असतील समजा, तसं लोक बोलतात की नाही याच्या वागण्यामुळे त्याच्या वडिलांचा आत्मा तळमळत असेल तिथे स्वर्गामध्ये, असं बोलतात लोक.
भारतीय राजकारणामध्ये असं एक आहेत, महाराष्ट्रातल्या राजकारणात. मुद्दा एवढाच होता, इथे का असं म्हटलं, त्यांचा आत्मा तळमळतो. हे वाक्य आता कसं वाटतं, जर आपण आत्मा शब्द जो शिकलो त्याची व्युत्पत्ती बघतो आहे, ते म्हणणं असं चालू आहे, त्यांचं अंतःकरण तळमळत असेल. किंवा अन्न पाण्या वाचून आत्मा कासावीस होतो असं म्हटलेलं आहे. या वाक्यामध्ये आत्मा शब्द काय, प्राण या अर्थाने वापरलेला आहे. अन्न पाण्या वाचून काय कासावीस होतं, आपले प्राण कासावीस होतात. किंवा मगाशी मी म्हणालो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, कोणी गेल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर महापूर येतो, कशाचा, श्रद्धांजली. त्याच्यामध्ये सगळेजण काय लिहितात, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो. कारण त्यांना काय वाटतं, त्याचा देह सोडून तो आत्मा निघून गेलेला आहे. आणि आपण आत्ताच शिकलो, जो जात नाही, जो येत नाही, जो जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही, तो आत्मा. मग आत्मा देह सोडून जाईल का? दुसऱ्या भाषेत त्या मृतदेहात सुद्धा आत्मा असतो. प्रोव्होकेटिव्ह स्टेटमेंट. असं म्हटलं की मग लक्षात येतं की आपलं केवढं भयानक चुकलेलं आहे. जे जातं आणि येतं ते प्रकरण वेगळं आहे, ते आत्ता बोलण्याचा विषय नाही आहे. ज्याला सूक्ष्मदेह म्हणतात, लिंगदेह म्हणतात. पण बोलल्या जातं आत्म्याला सद्गती मिळो. मग येथे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अपेक्षित अर्थ काय आहे? तो अपेक्षित अर्थ सगळ्यांना कळतो का, हा विषय वेगळा आहे, तीच तर समस्या आहे. पण अपेक्षित अर्थ आहे की जीव किंवा जीवात्मा या अर्थाने आत्मा शब्द तिथे वापरला. त्यामुळे खरं योग्य वाक्य काय आहे, जीवात्म्याला सद्गती मिळो. बरोबर आहे, कारण त्या जीवाला गती असते. किंवा स्वपुत्र, आपला जो पुत्र आहे तो मीच अशी भावना असते, म्हणून आत्मा वै पुत्र नामा असं म्हटलेलं आहे श्रुतीमध्ये सुद्धा. तिथे पुत्राला आत्मा म्हटलेला आहे. आपण काय बघतोय, पुन्हा विषय काय सुरू आहे लक्षात ठेवायचा. आत्मा शब्द किती विविध पद्धतीने वापरला जातो वेगवेगळ्या संदर्भात, पण त्याचा आशय कसा एकच सांगणं चाललंय हे आपण बघतो आहोत. आशय, त्याची दिशा एकच आहे. का, म्हणून त्याच गोष्टींना आत्मा म्हटलं. सर्व गोष्टींना नाही म्हणत आत्मा. ज्या गोष्टी अत्यंत निकट आहे, ज्यांच्या संबंधी त्या गोष्टी म्हणजे मीच, तिथे मी फार महत्वाचा आहे, अधोरेखित, शुद्ध मराठीत अंडरलाईन, म्हणून त्यांना आत्मा म्हटलेला आहे. आत्मा वै पुत्र नामा. किंवा ज्या गोष्टींबद्दल नुसता अहमभाव आहे असंच नव्हे, तर ज्यांच्याबद्दल मला ममत्व, ममभाव आहे, म्हणजे जबरदस्त आसक्ती आहे, की ज्या विषयाच्या लाभ हानीमुळे जीव सुखी होतो, दुःखी होतो, ते सर्व विषय, मग ज्याचे जे विषय असतील ते, कोणाचा विषय घर असेल, कोणाचा गाडी असेल, कोणाची बायको, कोणाचा नवरा, कोणाचं काय जे काय असेल ते, त्या सर्वांना आत्माच, गौण अर्थाने आत्मा असंच म्हणतात. किंवा एखाद्या गोष्टीवर दुसऱ्या एखाद्या गोष्टीचं अस्तित्व अवलंबून असतं, तेव्हा त्या गोष्टीला त्याचा आत्मा समजतात. जसं लक्ष्मणाच्या जीवनामध्ये काय आहे, राम आहेत, त्याचा आत्मा राम आहे असं म्हणतात की नाही. म्हणजे काय, त्याच्या आधाराशिवाय जगूच शकत नाही. गोपींसाठी कृष्ण आहे इत्यादी चांगली उदाहरणं बघूया. हे सगळं सांगण्यामध्ये काय चाललो आहे, जवळजवळ येत चाललो आहे. पण आत्मा शब्द समजून घेताना प्रेयान आत्मा नावाची श्रुती आहे बृहदारण्यकामध्ये उदाहरणार्थ. म्हणजे ज्यावर प्रेम करावं असा आत्मा आहे, कारण ते आपल्या स्वतःचं स्वरूपच आहे आपल्या सर्वांचं. कुठलीही प्रेमास्पद गोष्ट असू द्या, आपापली जी काही प्रेमाच्या गोष्टी असतील, आपण आठवू सगळ्यांनी, आपल्या प्रत्येकाच्या प्रेमाचे विषय, गोष्टी, व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यावर असलेलं प्रेमसुद्धा कमी अधिक असतं. पण कितीही अत्याधिक प्रेम असलेल्या गोष्टींचा जरी तुम्ही विचार केला किंवा व्यक्तीचा जरी विचार केला, तरी त्याहून अधिक प्रेम सर्वांचं आपल्या स्वतःवरती असतं, म्हणजे आत्म्यावरच असतं. आणि यावरून तो सर्वाहून अधिक प्रिय ठरतो.
तदेतत्प्रेयः पुत्रात् प्रेयः वित्तात् प्रेयः अन्यस्मात् सर्वस्मात् अनंतरम यत अयम आत्मा, असं बृहदारण्यक सांगते या संदर्भामध्ये. पुत्र म्हणजे मुलगा असू द्या, वित्त धन असू द्या, कुठलीही अशी गोष्ट असू द्या, अन्य सर्व पदार्थांहून अधिक प्रिय हा आत्मा आहे. आणि इतकंच नव्हे तर हे सुद्धा काय सुंदर विचार करतो पहा वेदांत. असा विचार कुठेच तुम्हाला दुसऱ्या तत्वज्ञानात आढळणार नाही. भाग्यवान आहोत आपण भारतीय म्हणून जन्माला आलोत. किती मूलभूत विचार आहे पहा. पारमार्थिक आनंद लाभेल तेव्हा लाभेल. मी तर नेहमी सांगतो, हे तत्वज्ञान जर एकदा समजलं आणि रुजलं ना, तर जीवनातल्या अर्ध्या समस्या तर तशाच कमी होतात. कारण हे जे प्रेमास्पद सगळ्या गोष्टी मी बोललो, हे जे सगळे विषय आपल्या प्रेमाचे आहेत, ते सुद्धा मला का प्रिय आहेत माहिती आहे? वेदांत सांगतोय आपल्याला, उपनिषद सांगताय, ते इतर पदार्थ सुद्धा मला प्रिय आहेत कारण ते मला अनुकूल आहेत. म्हणजे पुन्हा काय आहे? महत्व कोणाला आहे? मला. पुन्हा मी स्वतःला अधिक प्रिय आहे. पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मानस्तु कामाय पतिः प्रियो भवति. बृहदारण्यक सांगतायत. याज्ञवल्क्य बोलतात आहेत. काय म्हणतात याज्ञवल्क्य ऋषी की पतीसाठी पती प्रिय नसून, आता बायकोच्या विचार यांनी बोलतात आहेत की पतीसाठी पती प्रिय नसतो तिला, तिला स्वतःसाठी पती प्रिय असतो. बरं, पत्नी शुद्ध मराठीत तीच स्टोरी, तीच कथा, मोठी यादी दिलेली आहे बृहदारण्यकामध्ये. मग पत्नी असो, पती असो, पुत्र असो, धन असो, इतर कुठलेही प्राणी असो, करा ना विचार. जर पती पत्नीला प्रिय असणं किंवा पत्नी पतीला प्रिय असणं हा जर नियम असता, तर जगातले सर्व पती आणि पत्नी एकमेकांना प्रिय हवे होते. आहेत का? त्या विषयावर बोललेलं बरं. मुद्दा हे तर नातं सोडूनच द्या. मला ज्या गोष्टी स्वतःला प्रिय वाटतात जीवनामध्ये, मग त्या ज्या कुठल्या असतील त्या माझ्यासाठी मला प्रिय वाटतात, कारण त्या मला अनुकूल आहेत. नव्हे, जोपर्यंत त्या अनुकूल आहेत ना, तोपर्यंतच त्या प्रिय असतात. म्हणून तर एकच वस्तू किंवा एकच गोष्ट किंवा एकच व्यक्ती जीवनभर प्रिय का राहत नाही? एकेकाळची अत्यंत लाडकी मैत्रीण आता तोंड बघत नाही तिचं, कारण ती मला प्रतिकूल झाली. म्हणजे मी स्वतःहून आत्मानस्तु कामाय सर्व प्रियम भवती. अंतिम सिद्धांत आहे वेदांताचा. फार सुंदर अप्रतिम सिद्धांत आहे, ज्याच्यावर खरं एक तास चिंतन करता येईल, बोलता येईल. कारण हे जर समजवून घेतलं तर आपल्याला, खरं सांगतो, कोणाचा राग येणंच बंद होईल. कारण आपल्याला कोणाचा राग का येतो? कारण माझ्या अपेक्षेप्रमाणे ती व्यक्ती वागत नाही. हे समजल्यानंतर असं वाटतं की व्यक्ती ती तशी नाही वागेल तर कशी वागेल, कारण ती तिला जे प्रिय वाटतं तशीच ती वागणार आहे. आणि मी सुद्धा मला जसं प्रिय वाटतं तसंच वागतो का नाही? आपण नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवतो, चार बोटं माझ्याकडे असतात, ते विसरतो की नाही आपण? असो, आत्मा शब्द समजून घेताना आपण जवळजवळ येत चाललेलो आहे, कारण ते माझं स्वरूपच आहे. आता त्याच्यामध्ये एक सुंदर प्रत्येक आत्मा हा त्याचा अजून एक पैलू आहे. प्रत्येक म्हणजे काय? पण तो विचार करायला जो वेळ लागेल तो वेळात आपल्याकडे नाही, आपली वेळ झालेली आहे. त्याच्यामुळे आत्मा हा शब्द आपण समजून घेतो आहोत, कारण हे जे महावाक्य आहे, अयम आत्मा ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, या महावाक्याचं आपण चिंतन करतो आहोत. आणि म्हणून आपण आत्मा शब्द, त्याचे सर्व पैलू, वेगवेगळ्या संदर्भात तो कसा वापरला जातो हे सगळं समजून घेतो आहोत. हाच विचार आपण पुढे सुरू ठेवूया आणि महावाक्याचं चिंतन पुढच्या सत्रामध्ये करूया. आज जे काही चिंतन ईश्वर कृपेने, सद्गुरू कृपेने, गजाननाच्या कृपेने, संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे, मी सुरुवातीलाच म्हणालो, घडलं असेल ते सर्व त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
2 महिन्यांनी आज आपण भेटतोय, त्यामुळे उजळणी तर आवश्यक होतीच. काही प्रश्न, एक तरी प्रश्न मला चॅटमध्ये दिसतोय आणि इतरांनाही प्रश्न असतीलच अशी माझी अपेक्षा आहे, किंवा धारणा आहे असं म्हणू आपण. पण त्याआधी आज आपल्याला भजन सेवा देण्यासाठी आरोही मराठे आपल्याकडे उपस्थित आहे. आरोही, आय थिंक तू आत्ता होतेस, बरोबर? आरोही मिडल स्कूलमध्ये, आय थिंक 6th ग्रेड वगैरे आहे आत्ता ती. मी आणि 5वी ते 6वीत जाणार आहे. 6वीत जाणार आहे. शाबास. ती आज आपल्याला भजन सेवा देणार आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. आरोही, तयार आहेस का? हो. सुरू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. पितु मात स्वामी सखा हमारे, पितु मात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ग्रह के तुम अवतारी, कहीं जन्मे कहीं बल ये मुरारी, बल ये मुरारी. किसी के जाए किसी के कहाए, हे अद्भुत हर बात तिहारी, हे अद्भुत हर बात तिहारी, बात तिहारी. गोकुल में चमके मथुरा के तारे, गोकुल में चमके मथुरा के तारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री पितु मात स्वामी सखा हमारे, पितु मात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप छान, खूपच छान. आणि तू या वयात सुद्धा हे चांगलं भजन गाऊ शकतेस, फारच उत्तम आहे. हो. आणि हे संस्कार असल्याशिवाय शक्य नाही, हे 100%. त्यामुळे तुझ्या आई वडिलांचं सुद्धा अभिनंदन आणि त्यांनाही आभार. तर आपण आता प्रश्नोत्तराकडे वळू. पहिला एक प्रश्न, हर्षाताई, तुम्ही चॅटमध्ये टाकलेला प्रश्न, पण जरी कॅमेरा ऑन करून विचारू शकलात तर